लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। तुम्हाला जर पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला हवे असतील तर या दोन गोष्टी कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे। लक्षात घ्या, काय गोष्टी असणार आहेत मी सगळ्या व्यवस्थितपणे सांगणार आहे। आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्यायची या ठिकाणी, ती म्हणजे हे स्टेटस तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे। लवकरात लवकर ह्या गोष्टी चेक करायच्या आहे। पहिलं काय चेक करायचंय बघा, तुमचा जो फॉर्म आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड आहे, पण जर विलेज लेवलला पेंडिंग असेल तर ते लवकरात लवकर चेक करायचंय। आणि दररोज हे गोष्टी चेक करत राहा, कारण की जर विलेज लेवलला पेंडिंग असेल तर तुम्हाला चान्सेस आहेत की बाबा तुम्हाला पैसे दुसऱ्या टप्प्यात नाहीत भेटणार। म्हणून जास्तीत जास्त तुम्ही पहिला डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ड आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण कारण की मुख्यमंत्री साहेबांनी वरूनच आदेश दिलेले आहेत की पहिलं जी लेवल आहे ती कंप्लीट अप्रूव्ड करून टाकायचे। दुसरी लेवल पेंडिंग आहे, ते डॉक्युमेंट फक्त तुमचे थोडेफार चेक होतील, ते झाले चेक की तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रिजेक्ट। हे रिजेक्टचं बटन तुम्हाला आलंय का? रिजेक्ट जर असा जर मेसेज तुम्हाला येत असेल तर लवकरात लवकर काळजी घ्यायची, कारण 1 सप्टेंबर नंतर रिजेक्टचं जर मेसेज आला तुम्हाला तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, परत फॉर्म भरता येणार नाही। जर तुम्हाला नंतर परत फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला नंतर त्यावेळेस 1 सप्टेंबरला जे अपडेट येईल ते तुम्हाला नंतर सांगेल। पण आता सध्या असा GR मध्ये सांगितलं त्यांनी की जे नंतर अधिकाऱ्याकडून भरून घेतलं जाणार आहे। पण तरी पण तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला लवकरात लवकर आताच 31 ऑगस्टच्या अगोदरच सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत। आपल्याला रिस्क घ्यायची नाही, आपल्याला तिथपर्यंत थांबायचं नाही की बाबा मला बघूया 31 ऑगस्टला, 31 ऑगस्ट नंतर बघूया, जर रिजेक्ट आलं तर तेव्हा बघू, असं चालणार नाही ताईंनो। एक लक्षात घ्या, प्रत्येक ताईला पैसे यायला लागलेत। तुम्हाला पण पैसे जर हवे असतील तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ह्या चेक करा। तुम्ही म्हणता असताल की सर आता हे चेक कसं करायचं, ते पण तुम्हाला सांगतो बघा। हे चेक कसं करायचं की हे डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड आहे का विलेज लेवलला पेंडिंग आहे, हे कसं चेक करायचं तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर जायचंय। वेबसाईटवर जायचं तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, माझी लाडकी बहीण असं गुगलवर टाकायचंय, त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे, त्या ठिकाणी कॅप्चा येईल ते कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं येईल बघा, हे विलेज लेवलला सबमिट झालंय का, पेंडिंग आहे का, तुम्हाला कोणत्या ठिकाणी बाकी आहे, ते सगळं या ठिकाणी तुम्हाला चेक करता येणार आहे। की जसं की बघा काही त्यांना कसे मेसेज आलेत, पहिलं त्यांनी रिजेक्टचा मेसेज आला बघा, रिजेक्ट झाल्यानंतर त्यांना रिसबमिटचं बटन आलं। रिसबमिटचं बटन आल्यानंतर त्यांनी काय केलं, परत फॉर्म भरला, सबमिटेड सक्सेसफुली आला। सक्सेसफुली आल्यानंतर त्यांना काय झालं, परत त्यांना अप्रूव्डचा मेसेज आला। काय अप्रूव्डचा मेसेज आलेला आहे, अप्रूव्डचा मेसेज आल्यानंतर त्यांनी काय करायचंय, अप्रूव्डचा मेसेज आल्यानंतर फक्त चेक करत राहायचंय की आपलं डिस्ट्रिक्ट लेवलला कंप्लीट आहे पण विलेज लेवलला पेंडिंग आहे का। तर अशा स्वरूपात ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय, मोबाईल नंबर पासवर्ड वगैरे टाकायचंय, लॉग इन करायचंय आणि या ठिकाणी जायचंय बघा, यापूर्वी केलेले अर्ज, या ठिकाणी जाऊन तुम्ही जे जे अर्ज केले होते ते सगळे या ठिकाणी दिसतील। त्यातलं ऍप्लिकेशन स्टेटस जर पेंडिंग असेल तर ते चेक करायचंय, पेंडिंग कशामुळे आहे तुमचं। त्या ठिकाणी चेक कसं करायचं बघा, हे या ठिकाणी डोळा दिसतो बघा, डोळा, हे डोळा आय बटन, ह्याला आय बटन म्हणायचं, सोप्या भाषेत म्हणायचं डोळा। या डोळ्यावर क्लिक करायचं, डोळ्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कसं दिसतं सगळं, त्या स्वरूपात तुम्ही ज्या फॉर्म मध्ये ज्या गोष्टी केल्यात ते सगळं त्या ठिकाणी दिसणार आहे। त्या डोळ्यावर तुम्ही काय करायचंय, बटनवर क्लिक करायचंय। डोळ्याच्या बटनावर क्लिक केल्यानंतर सगळं तुमचं या ठिकाणी ओपन होईल। तुमचं काय बाकी आहे, तुमचं काय तुम्ही फॉर्म भरलाय, कशा स्वरूपात काय काय गोष्टी अपलोड केल्यात, कोणते कोणते डॉक्युमेंट त्याला लावल्यात, सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्या डोळ्यावर बटनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की बाबा तुम्हाला काय काय चुका जर केल्या असतील तुम्ही, तर त्या पण त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्ती करू शकतात। आता तुमच्याकडे चान्स आहे, त्या पण तुम्ही सबमिट करू शकतात, रिसबमिट करून सगळ्या गोष्टी अपलोड करू शकतात आणि सबमिट पण करू शकतात। ते सबमिट झाल्यानंतर बघा ऍप्लिकेशन सबमिटेडचा असा मेसेज तुम्हाला यायला पाहिजे। ते आल्यानंतर तुमच्या मोबाईलला पण तुम्हाला मेसेज येतो की तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालाय, पण तो विलेज लेवलला अजून पेंडिंग असतो, कारण की काय होतं, ते डॉक्युमेंट अजून व्हेरिफिकेशन तुमचं बाकी असतं, पेंडिंग असतं। त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला एकदा चेक करायच्या आहेत। आणि लक्षात घ्या, तुम्हाला काही जरी अडचणी असतील, काही जरी प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे। जसं की तुमचं नाव मला टाका,
तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतात ते सांगा, तुम्हाला काय अडचण आहे ती मला सांगायचे, कधी फॉर्म भरला ती डेट टाकणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ड झालाय ते एकदा मला टाकायचे. अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट टाकायची की मी डीबीटी केलंय का. डीबीटी जर तुमचं अकाउंट असेल तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहेत. ताईंनो, सगळ्यांना लक्षात घ्या, हे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही जरी अडचण असेल, हा भाऊ तुमच्यासाठी खंबीर आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. तर चॅनलवर नवीन असताल तर बघा, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 87,342 इथपर्यंत आपला आकडा गेलेला आहे. आपल्याला हा आकडा 1 लाख लवकरात लवकर करायचा आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा. जसं तुम्हाला 3,000 रुपये भेटावेत, प्रत्येक हप्ता चालू व्हावा म्हणून मी तुमच्यासाठी दररोज मेहनत करतोय, त्या स्वरूपात एक छोटी मदत करायची, ती म्हणजे फक्त सबस्क्राईब करायचे. पैसे तुम्हाला लागणार नाहीत. युट्यूबचं हे चॅनल आहे बघा, त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब हे बटन दाबायचे फक्त, बाकी काहीच करायचं नाहीये. तुम्हाला पैसे वगैरे याच्यामध्ये काही लागणार आहेत. मोफत स्वरूपात तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चांगल्या स्वरूपात आपले सबस्क्रायबर वाढतील, तेच तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. लाईक करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना शेअर करा. काही जरी अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.